श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज आपण आपल्या चॅनलमध्ये नाचणीपासून नाचणीचं पीठ कसं तयार करायचं याचं व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. खूप मोठी अशी प्रोसेस आहे, तर एकदम थोडक्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर सर्वप्रथम मी अर्धा किलो ही घेतली आहे, नाचणी घेतलेली आहे. तर बघा, साफ होती तरी पण याच्यामधून कचरा निघणार आहे. तर मी ही नाचणी 2 ते 3 वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर बघू शकता अशी आपल्याला छान अशी नाचणीमध्ये पाणी टाकल्यानंतर असं छान साफ करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पाणी टाकल्यानंतर वरती जो कचरा आहे, जी काही घाण आहे ती वरती जमा झालेली आहे. ही बघू शकता इतका सारा कचरा निघाला. तर मी पहिल्यांदा धुवून घेतलं, अजून दुसऱ्यांदा पण छान स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतली. तर तरी पण वरती कचरा एकदम तरंगत आहे. तरी असं आपण 2-3 वेळा आपल्याला असं हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे तिसऱ्यांदा पण मी अजून एकदा याला साफ करून घेणार आहे. आणि चौथ्यांदा छान स्वच्छ पाणी घालून आपल्याला हे छान असंच ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा, आता तिसऱ्यांदा पण मी याला स्वच्छ करून घेतलं आणि आता चौथ्यांदा आपल्याला हे छान आता धुवून झालेली आहे आपली. आणि आता प्लेट झाकून ठेवायचे अंदाजे 7 ते 8 तासासाठी. ही जर नाचणी अशीच भिजत घालायची आहे आपल्याला. तर बघू शकता दुसऱ्या दिवशी ही नाचणी आपली छान फुललेली आहे आता. आणि आता आपल्याला याच्यामधलं हे पाणी काढून घ्यायचं आहे. आणि ही रात्रभर आपण म्हणजे भिजत घातलेली होती, त्याच्यामुळे याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एखाद्या चाळणीमध्ये. आणि त्याच्यामध्ये छान एखादा कपडा घ्यायचा त्या चाळणीमध्ये. तर बघू शकता मी त्याचे एक गंज घेतलेला आहे खाली आणि एक वरती चाळणी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर एक सुती असा कापड घ्यायचा आहे आपल्याला, स्वच्छ असा छान पातळ. तर तो घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आता ही नाचणी आहे ती आता आपल्याला गाळून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी नाचणी काढून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे, सगळं पाणी. त्याच्यानंतर आपल्याला ही वाळू घालायची आहे. तर नाचणी ही आपल्या ताकदीसाठी खूप एक उत्तम पर्याय आहे. नाचणी पचायला हलकी असते आणि नाचणीच्या भाकरीत अनेक पोषक तत्वे आपल्याला मिळत असतात. नाचणीमध्ये फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, झिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे रागी अर्थात नाचणीमधून आपल्या शरीराला मिळत असतात. तर बघू शकता याच्यामध्ये छान आता हे पाणी निथळलं आहे. आता हे आपल्याला छान कापड बांधून ठेवायचं आहे घट्ट असं. आणि याचं पाणी पूर्ण निथळलं की आपल्याला हे वाळू घालायचं आहे. ज्यांना कोणाला ॲनिमियाचा त्रास असेल तर त्यांचं म्हणजे अंगातलं रक्त हे वाढवण्यासाठी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करणं खूप आवश्यक आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांना चपाती खाण्याऐवजी नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. तर अशा पद्धतीने बांधून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी छान पाणी निथळलं की त्याच्यामधले नाचणी बघू शकता छान म्हणजे कोरडी झालेली आहे. तरी पण आपल्याला ही छान फॅनच्या म्हणजे हवेखाली वाळू घालायची आहे. तर काही प्रमाणात त्याला कोंब पण आलेले आहे बारीक बारीक. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून जास्त कोंब आणू शकता त्याला. नाहीतर मग अशीच वाळू घातली तर चांगली होते. नाहीतर मग थोडासा उग्र असा वास येत असतो. तर आता मी अशीच ही वाळू घालणार आहे. तर सगळ्यांनीच आपल्या आहारामध्ये नाचणीचा उपयोग करून घेणं खूप फायदेशीर आहे. तर आपल्याला म्हणजे नाचणी ही पचायला हलकी पण असते आणि पोटाला शांत पण ठेवते. तर आता ही मी अशी नाचणी छान पसरवून घेणार आहे. तुमच्या घरी एखादं छोटंसं बाळ असेल म्हणजे 5-6 महिन्याचं झालेलं असेल तर त्याला तुम्ही नाचणीची लापशी किंवा पेज करून देऊ शकता. खूप फायदेशीर होत असते नाचणी ही छोट्या मुलांसाठी. तर त्याची तुम्ही पावडर बनवून ठेवू शकता. अंकुरलेली नाचणी आणि नाचणीचं पीठ आपण छान म्हणजे बाळाला देण्यासाठी निवडू शकतो. तर सुरुवातीला आपण 2 चमचेपासून दिवसाला योग्य प्रमाण 1 ते 2 वाटी द्यायला हरकत नाही. हा एक स्तनपान सोडवण्यासाठी उत्तम उपाय आहे. नाचणी ही प्रकृतीने गरम आहे, त्यामुळे हे हिवाळा आणि पावसाळा योग्य असा पर्याय आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो टाळावं. तर इथे आपली नाचणी छान वाढलेली आहे. तर याच्यामध्ये काही प्रमाणात ओलसरपणा असतोच. तर त्याच्यासाठी मी आता थोडंसं ही म्हणजे कढईमध्ये कोरडी अशी आपल्याला हलकं एकदम मीडियम गॅसवर थोडीशी परतून घ्यायची आहे. म्हणजे याच्यातला जो काही ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि ही छान आपल्याला म्हणजे मिक्सरवर लावता येईल. तर बघू शकता मी ते एकदम मीडियमच्या म्हणजे लो टू फ्लेमवरच छान हिला थोडंसं परतून घेणार आहे. तर याच्यातला जो काही ओलावा राहिलेला असेल म्हणजे थोड्या प्रमाणात तो निघून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला नाचणी छान परतून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला नंतर मिक्सरवर लावायची आहे. याचं पीठ तुम्हाला बाजारात रेडीमेड पण मिळू शकते. पण जर तुम्हाला तुमच्या एखाद्या बाळासाठी याची पेज वगैरे तयार करायची असेल तर तुम्ही घरीच ही म्हणजे पावडर तयार करू शकता. एकदम सोपं असं म्हणजे याची ही आहे पद्धत. जर आपण घरी तयार केलं तर एकदम
म्हणजे सेफ होईल. तर बघू शकता आता ही छान परतून घेतलेली आहे मी एकदम मीडियम गॅसवर. आणि आता आपल्याला बघू शकता इथं छान ही कोरडी अशी झालेली आहे नाचणी. तर आता आपल्याला ही मिक्सरवर लावून घ्यायची आहे. तर याला बारीक बारीक कोंब आले होते, ते आता म्हणजे वाढल्यानंतर थोडेसे कमी झालेले आहेत. तर आता मी मिक्सरवर याला दळून घेणार आहे एकदम बारीक असं. तर याचा छान म्हणजे कोंडा पण निघतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दळणीतून पण म्हणजे पीठ गिरणीतून पण दळून आणू शकता. पण कसं ही म्हणजे कमी प्रमाणात असल्यामुळे मी आता घरीच करणार आहे. तर या नाचणीचे खूप सारे फायदेही आहे आणि यापासून तुम्ही डोसे बनवू शकता, अप्पे बनवू शकता, विविध प्रकारचे पराठे करू शकता. याची भाकर पण छान होत असते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण दळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही चाळून घ्यायची आहे. मी सर्वप्रथम सगळी नाचणी ही मिक्सरवर लावून घेणार आहे आणि छान मिक्सरवरून फिरवून घेणार आहे सगळी. आणि अंदाजे अर्धा किलो हीच्या प्रमाणात ही नाचणी होती. तर सगळी मी आता मिक्सरवर वाटून घेणार आहे. तर आता अशा प्रकारचं एक गंज घ्यायचा आहे. याची एक म्हणजे गाळण्याची वेगळी प्रोसेस आहे. आपण जी चाळणी आहे त्यांनी नाही चाळू शकत, कारण की त्याच्यातून जो कोंडा आहे तो खाली पडू शकतो. तर अशा पद्धतीने मी एक पातळ असा कपडा या गंजाला छान बांधलेला आहे. तर तुमच्याकडे दुसरं काही एखादा म्हणजे कटोरा वगैरे म्हणा किंवा एखादी कढई असेल तर त्याला तुम्ही असा कपडा बांधून घ्या. तर तो कपडा अशा पद्धतीने बांधा जेणेकरून आपण जेव्हा पीठ गाळू याच्यामधून तर तो निघायला नको, असं घट्ट असं बांधून घ्या अशा पद्धतीने. तर बघू शकता आता मी हे छान घट्ट असं बांधून घेणार आहे आणि याच्यामधून आता आपल्याला ते नाचणीचं पीठ गाळून घेणार आहे. म्हणजे एकदम बारीक असं जे काही पीठ तयार होईल ते सगळं खाली बसून जाईल आणि वरचं जो काही म्हणजे कोंडा वगैरे म्हणा तो वरती राहील. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी नाचणी पूर्ण गाळून घ्यायची आहे. तर म्हणजे थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, पण एखाद्या हेल्दी आपल्या म्हणजे आरोग्यासाठी आपण एवढी तर म्हणजे करू शकतो मेहनत. तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ आपले म्हणजे पोस्ट होतील ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी नाचणी गाळून घेणार आहे आणि मस्त पीठ हे गाळून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे जे काही टर्फल आहे किंवा कोंडा आहे तो पुन्हा एकदा छान पंख्याच्या खाली वाढवून अजून आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे आणि अजून परत म्हणजे तीच प्रोसेस करायची आहे, गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे सगळं गाळून घेतलेलं आहे पीठ आणि जो काही उरलेला कोंडा राहतो तो आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरवरून फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे ही नाचणी आपण म्हणजे धुतली होती त्याच्यामुळे याच्यातला जो काही कोंडा आहे तो जास्त प्रमाणात निघत असतो. म्हणून आपल्याला 2 ते 3 वेळा मिक्सरवरून फिरवणं म्हणजे आवश्यकच आहे. म्हणजे अजून त्याच्यामधलं पीठ आपल्याला भेटू शकतं. तर बघू शकता अशा पद्धतीने छान आता गाळून झालेलं आहे. तर आता मी हे काढून दाखवणार आहे तुम्हाला की किती आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर बघू शकता तर भरपूर प्रमाणात आपलं पीठ तयार झालेलं होतं. आता मी हे कपडा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता एवढं आपल्याला पीठ हे भेटलेलं आहे याचं नाचणीचं. तर हे तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज लागली किंवा पराठे, थालीपीठ जे काही करायचं आहे ते तेव्हा तुम्ही नाचणीचं पीठ काढून घेऊन छान करू शकता. आणि एकदम हेल्दी आहे आणि पचायला पण हलकी आहे नाचणी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा याच्या सगळ्या जे काही रेसिपीज आहेत ते. तर मी पण 1-2 रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीनच नक्की. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.